सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपळाई ठोंगे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दीपक वैद्य यांच्या रूपाने बार्शीला पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे। ही निवड 6 वर्षासाठी करण्यात आली आहे। दीपक वैद्य हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना माजी आमदार राऊत यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे। या निवडीमुळे आता माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व निर्माण झाले असून जिल्हा परिषदेच्या कामावर राऊत यांचे लक्ष राहणार आहे। ही निवड जाहीर होताच बार्शीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून मोठी आतिषबाजी केली। यावेळी भोसले चौक या ठिकाणी राऊत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। संधी दिलीत मला अध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावर पूर्ण विश्वास देऊन अध्यक्षपदाची निवड केली। माननीय आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्र भाऊसाहेब आणि पालकमंत्री गोरे साहेब आणि बुलढाणा जिल्ह्यातील पूर्व नेते आणि आमचे बार्शी तालुक्याचे विकासतंत्र राजेंद्र राऊत यांनी पूर्ण संधी दिली, त्याचं सोनं करील। समजा तुमची अत्यंत गरिबीची पार्श्वभूमी आहे, मात्र पक्षासाठी गेले अनेक वर्ष तुम्ही काम केलं आहे आणि त्याचा जर कुठेतरी चीज झालं असं वाटतं मला? हो झालंय की आज शेतकरी कुटुंबाला होऊन संधी दिली, भारतीय जनता पार्टी पर एक सदस्याने पूर्ण संधी दिली, त्याचं सोनं करण्याची संधी।